नाही तर त्यांची चर्चा झाली होती, काही उपक्रम राबवावेत का, त्यांच्या जवळच्या परिवाराची मित्रांची इच्छा होती काही गोष्टी कराव्यात का, कारण ते शाश्वत कायमस्वरूपी राहतील असं त्यांच्या डोक्यात आहे. आम्ही काही चर्चेतनं काही आलं होतं डायलिसिस युनिट एखादा टाकावं का, कारण त्याचा परत वर्षभर मेंटेनन्स हे करणं अशा, त्यामुळे काही प्रोजेक्ट त्यांच्या चर्चेत आहेत. म्हणजे वाढदिवस होऊ दे आणि त्यानंतर कायमस्वरूपी काय करता येईल सांगू दे. सर्वपक्षीय तुम्ही सगळे असणार आहे तर तिथे बाकीच्या असणाऱ्यांना सुद्धा दुग्ध व्यवसायासाठी काहीतरी उत्पादकांच्या हितासाठी एखादा उपक्रम राबवावा किंवा योजना लागू केलेली योजना सुरू ठेवावी यासाठी. 5 रुपये अनुदान शासनाने दिलंच होतं. आता ज्या 7 रुपये पहिल्या 5 नंतर 7 केलं. गाईच्या दुधाला केलंच होतं. म्हशीच्या दुधाला सुद्धा काही लोकांची मागणी त्या संदर्भातली आहे. त्यात काही चर्चेत अशा कार्यक्रमात काही नवे मुद्दे येतात, म्हणजे सहकारात येऊ शकतात, शेतकऱ्यांच्या हिताचे येऊ शकतात, दूध उत्पादकांच्या हिताचे येऊ शकतात. सुदैवानं 2 मंत्री महोदय तिथं आहेत, तर काहीतरी चांगलं या कार्यक्रमातून निष्पन्न होईल शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी. दुधाच्या मार्केटिंग म्हणजे वितरण व्यवसाय संचालक व्यवस्था मिळत असं असताना उन्हाळ्यात आम्हाला म्हशी दूध कमी पडायचं. तर दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक बोर्डाने घेतलेल्या हिशोबानं आम्ही गेल्या 1.5 वर्षात 1 लिटर दूध सुद्धा बाहेर विकत केलेलं आहे म्हशीच्या गाईचं. हे खरं मुख्य नफ्याला कारण होतं. त्याला कारण असं आहे की दुधाळत असून दे किंवा तुमचे मध्यप्रदेश असू दे, कुठं त्याचं कॉस्टिंग टँकर वाहतूक आणि क्वालिटी हे सुद्धा प्रॉब्लेम यायचा. ते स्वतःचं दूध तयार करण्यावर जे भर दिला दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बोर्डाने इशू घेतला का म्हणणार, आणि ह्या योजनेतून आमचं स्वतःचं दुधाच्या व्यवसाय करून खऱ्याशी नव्याची विभागणी म्हणजे बाहेरच्याला खूप पडलं नाही. आणि त्याचबरोबर मध्ये आम्ही गाईचे म्हशीचे दूध दर वाढले, म्हशीचे दूध त्यावेळेपासून वाढले आणि पण मध्ये आम्ही शासनाचे पैसे आल्यामुळे आम्ही पैसे कमी केले होते, त्याच्याशिवाय आम्हाला पाठिंबा केले. म्हणजे बाय प्रोडक्टचे दर वाढले, म्हणजे बाय प्रोडक्टचे दर कधी डाऊन मध्ये जायचे, पण आता कॉस्टिंग सेल्फ 265 रुपये ऑर्डर केले. हे सगळ्याच वर्षाकरता हे वर्ष दूध व्यवसायाला एकदम 1 नंबर असं खर्च कमी करणे. मुंबईमध्ये आम्ही नवीन युनिट चालू केलं पॅकेजिंगचा, त्यामध्ये भाड्याने युनिट देत होतो, त्याचे पैसे जवळ 1.25 रुपये आमचा बाहेर खर्च होत होता, ते वाचलं. 18 कोटी रुपयाची आम्ही ती वास्तू घेतली, त्याचे पैसे 3 वर्षात आमचे भेटले. सोलरमुळे आता जवळजवळ 4 कोटीची बचत सोलरमुळे होणार आहे. या महिन्यात 73 लाख रुपयाची बचत, निव्वळ 73 लाख रुपये एका महिन्याची बचत आमची आता सोलरमुळे झाली. आता अजून वाढीव करायचं असं आमचं चाललंय. 100% सोलरवर करता येईल का, आणि आम्ही म्हणलं तसं 2 रुपये वाढ देणार होतो, त्याच्या 11 रुपये वाढ दिली. आम्ही आश्वासन निवडून ते 2 रुपये चढली असं होतं. ते 11 रुपयेपर्यंत आम्ही साधारणपणे गेलो आणि 18 लाख लिटरचा टप्पा पार केला.